नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सामाजिक शास्त्रे यातील भूगोल या पेपरचा संपूर्ण अभ्यास करून घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सुरुवातीला या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत। फर्स्ट क्वेश्चन, दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा। फर्स्ट, भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे। उत्तर आहे थर्ड, प्रजासत्ताक। सेकंड क्वेश्चन, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडविले जातात। उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन, अतिथंड। थर्ड क्वेश्चन, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे। ऑप्शन आहे थर्ड, तृतीयक। फोर्थ क्वेश्चन, ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 5वा क्रमांक आहे। ऑप्शन आहे फर्स्ट, 5वा। क्वेश्चन सेकंड, वेगळा घटक ओळखा। फर्स्ट, क्षेत्रफेटीसाठी आवश्यक साहित्य। वेगळा घटक आहे थर्ड, संगणक। सेकंड क्वेश्चन, ब्राझीलमधील नद्या। वेगळा घटक आहे फोर्थ, गंगा। थर्ड क्वेश्चन, प्राथमिक व्यवसाय। वेगळा घटक आहे थर्ड, पर्यटन। फोर्थ क्वेश्चन, वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक। वेगळा घटक आहे सेकंड, प्रतिकूल हवामान। थर्ड क्वेश्चन, चूक की बरोबर ते सांगा, कोणतेही 4। फर्स्ट, भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे। बरोबर आहे। सेकंड, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात। चूक आहे। थर्ड, मॅनास हे निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे। बरोबर आहे। फोर्थ, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे। बरोबर। फिफ्थ, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे। चूक। फोर्थ क्वेश्चन, तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा। कोणतेही 4 घटक दाखवायचे आहेत। फर्स्ट आहे पंपास, अगदी खालच्या बाजूला दिलेला आहे। सेकंड आहे मॉर्जा बेट, उत्तर साईडला आहे। थर्ड आहे ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, दाखवलेला आहे। फोर्थ आहे पिको दी नेब्लिना, या ठिकाणी उत्तरेकडं पिको दी नेब्लिना दाखवलेला आहे। फिफ्थ आहे पॅराना नदी, पॅराना प्रांताच्या वरच्या भागात दाखवलेला आहे। सिक्स आहे मारानाहो राज्य, या ठिकाणी मॉर्जा बेटाच्या दक्षिणेकडं मारानाहो राज्य दाखवलेलं आहे। सेकंड क्वेश्चन, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4। या ठिकाणी भारताचा नकाशा दिलेला आहे, जे उत्तर आहेत त्याला अंडरलाईन केलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। प्रश्न सोडवूया। फर्स्ट, वरील नकाशा काय दर्शवितो? उत्तर आहे भारताचे स्थान व विस्तार। सेकंड क्वेश्चन, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? उत्तर आहे इंदिरा पॉइंट। थर्ड, भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे? उत्तर आहे 3000 किलोमीटर। फोर्थ, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? उत्तर आहे 82 अंश 30 मिनिटे पूर्व। फिफ्थ क्वेश्चन, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र। क्वेश्चन फिफ्थ, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2। फर्स्ट, हिमालयातील नद्या बारमाही वाहतात। कारण आहे फर्स्ट, हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरामधून उगम पावतात। सेकंड, उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते। थर्ड, पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारामाही स्वरूपाच्या आहेत। सेकंड क्वेश्चन, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात। कारण आहे फर्स्ट, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही। सेकंड, या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते।
थर्ड, या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. थर्ड क्वेश्चन, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. कारण आहे फर्स्ट, ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. सेकंड, या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे, त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. थर्ड, पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही, परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात, म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. फोर्थ क्वेश्चन, ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. कारण आहे फर्स्ट, ब्राझीलमधील बहुतांश नद्यातील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. सेकंड, ब्राझीलमधील बहुतांश नद्यातील विसर्गाचा वेग जास्त आहे. थर्ड, ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंच सकल भूभाग आहेत, त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत, म्हणून ब्राझीलमध्ये अंतर्गत जलमार्गाचा विकास झालेला नाही. क्वेश्चन 6 खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी माहितीच्या आधारे स्तंभालेख काढलेला आहे. अशा पद्धतीनं x अंश व y अंश याच्यावर प्रमाण ठरवून साक्षरता टक्केवारी आणि वर्ष या ठिकाणी आपण स्तंभालेख काढू शकतो. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे आपण देऊयात. फर्स्ट क्वेश्चन, वरील आलेख काय दर्शवितो? आन्सर आहे भारत साक्षरता प्रमाण. सेकंड क्वेश्चन, 1991 साली भारताची साक्षरता किती होती? 1991 साली भारताची साक्षरता 48.2 होती. थर्ड क्वेश्चन, 1991 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर या ठिकाणी 1991ची टक्केवारी आहे 48.2, 2001ची टक्केवारी आहे 61%, दोघांची वजाबाकी केल्याच्या नंतर 12.8ची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणून उत्तर आहे 12.8%. ऑरमध्ये दिलेलं आहे त्याचं सुद्धा उत्तर पाहूया. आ, दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी ब्राझील आणि भारताची माहिती दिलेली आहे. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान, आणि दुसरी माहिती आहे व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी. या ठिकाणी प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. वरील माहितीवरून प्रश्न सोडूयात. फर्स्ट क्वेश्चन, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? तर उत्तर आहे भारत, 48.8%. या ठिकाणी आपण पाहू शकतो भारताची टक्केवारी आहे 48.8%. हे प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त आहे? उत्तर आहे ब्राझील, 71%. या ठिकाणी आपण पाहू शकतो स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझीलचा 71% योगदान आहे तृतीय व्यवसायामध्ये. थर्ड क्वेश्चन, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर उत्तर आहे ब्राझील. फोर्थ क्वेश्चन, ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तर उत्तर आहे तृतीयक. फिफ्थ क्वेश्चन, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? तर उत्तर आहे 10%. सिक्स क्वेश्चन, भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती? तर उत्तर आहे 26.9%. क्वेश्चन 7, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही दोन. फर्स्ट क्वेश्चन, क्षेत्रभेट म्हणजे काय? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल? ॲन्सर, क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या ठिकाणास भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. त्याच्यातील उपप्रश्न, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल? ॲन्सर, क्षेत्रभेटीची तयारी
तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू. नंबर 1. ठिकाण निश्चिती. क्षेत्रफेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे. उदाहरणार्थ नदी किनारा, समुद्र किनारा, पर्वत किल्ला, पठार इत्यादी. सेकंड. हेतू निश्चिती. क्षेत्रफेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे. उदाहरणार्थ थंड हवेच्या ठिकाणास व समुद्र किनाऱ्यास भेट देऊन त्या दोन ठिकाणातील हवामानातील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी. थर्ड. अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता. फर्स्ट. क्षेत्रफेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे. उदाहरणार्थ कारखान्यास भेट देण्यासाठी कारखान्याच्या मालकाचे, व्यवस्थापकाचे दिलेले परवानगी पत्र इत्यादी. फोर्थ. प्रश्नावली निर्मिती. क्षेत्रफेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे. उदाहरणार्थ शेतास भेट देताना शेतकऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे. फर्स्ट. तुमची शेतजमीन कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे? तुम्ही शेतीसाठी कोणती जलसिंचन पद्धती वापरता इत्यादी. सेकंड क्वेश्चन. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. फर्स्ट. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. सेकंड. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. थर्ड. स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. फोर्थ. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. थर्ड क्वेश्चन. ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर आहे ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. फर्स्ट. वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे. सेकंड. दोन्ही देशातील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे. थर्ड. वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणामुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. फोर्थ. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 10वी भूगोल या प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. जर व्हिडिओ आवडलं तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.